नमस्कार. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आजचा आपला जो विषय आहे तो कुळ कायद्याखालील प्रकरणामध्ये कशा पद्धतीने कार्यपद्धती अवलंबायला पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये 3 प्रकारचे कुळ कायदे लागू आहेत. बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲक्ट हा जो मूळ बॉम्बे स्टेटचा पार्ट होता त्या एरियाला लागू आहे. दुसरा बॉम्बे टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲक्ट विदर्भ रिजन 1958 हा विदर्भाचा जो भाग आहे जो महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आलेला आहे त्याला लागू आहे. आणि तिसरा जो आहे हैदराबाद टेनन्सी अँड ॲग्रिकल्चरल लँड ॲक्ट म्हणजे हैदराबाद स्टेटचा जो पार्ट आहे तो जो महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आलेला आहे त्या एरियाला तो लागू होत आहे. आता तिन्ही कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत त्या बऱ्याचशा सारख्या प्रमाणात आहे, थोडाफार बदल आहे त्यामध्ये. बाकी बऱ्याचशा गोष्टी या त्यामध्ये तिन्हीमध्ये सारख्याच दिलेल्या आहेत. आता मी जो काही रेफरन्स देणार आहे हा मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम 1948 या कायद्यातल्या तरतुदी समोर ठेवून मी आजचं लेक्चर देणार आहे. आता कुळ कायद्याखाली जे काही प्रकरणं असतात ते सर्वसाधारणपणे कुळाच्या जमिनीमधील कुळ हक्क असतील त्याच्याबाबतची प्रकरणं आहेत, किंवा एखाद्या जमिनीत एक व्यक्ती कुळ आहे किंवा नाही आहे त्याच्याबाबतची प्रकरणं असतील, कुळाकडून जमीन मालकाला ताबा मिळू शकेल का नाही त्याबाबतची प्रकरणं असतील, आणि कुळ कायद्यात इतर ज्या काही बाबी नमूद केलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या तरतुदीखालचे प्रकरण आहेत. अशा प्रकरणाची साधारण परिस्थिती या कायद्यानुसार असते. आता या कायद्यानुसार निर्णय द्यायचे अधिकार हे ट्रायल कोर्ट म्हणून तहसीलदार आणि शेतजमीन न्यायाधिकरण यांना असतात. त्याच्यावर बाकी मग नंतर कलेक्टरकडे अपील होतात, MRTमध्ये रिव्हिजन होईल, हे नंतर आलेले. सुरुवातीला निर्णय द्यायचा अधिकार जो आहे तो तहसीलदार आणि शेतजमीन न्यायाधिकर यांना अधिकार आहे. आता तहसीलदारांना जे काही अधिकार आहेत ते कुळ कायद्याच्या कलम 70मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 70A एखादी व्यक्ती शेतकरी आहे की नाही तो ठरवायचा अधिकार आहे. 70B मध्ये एखादी व्यक्ती जमिनीत कुळ आहे की नाही आहे त्याबाबतचा निर्णय द्यायचा अधिकार आहे. आणि 70मध्ये इतर बरेच काही तरतूद आहे, इतर उपकलम आहेत की ज्यामध्ये त्या प्रोव्हिजनखाली निर्णय द्यायचा अधिकार हा तहसीलदारांना आहे. आता कलम 68मध्ये शेतजमीन न्यायाधिकरण यांचे अधिकार आहेत. आता पूर्वी काय झालं, ज्यावेळेला कुळ कायदा लागू केलेला आहे त्यावेळेला शेतजमीन न्यायाधिकरण म्हणजे ॲग्रिकल्चर लँड ट्रायब्युनल हे एक स्वतंत्र पोस्ट क्रिएट केलेली असायची. त्यावेळेला कुळ कायद्याची केसेस खूप मोठ्या प्रमाणात असायच्या. त्यामुळे ॲग्रिकल्चर लँड ट्रायब्युनल म्हणजे शेतजमीन न्यायाधिकरण एक स्वतंत्र पोस्ट असायची. पण कुळ कायद्याचे केसेस पुढे पुढे कमी झाले एकदम, आणि नंतर ती पोस्ट जी आहे ती तहसीलदार यांनाच देण्यात आलेली आहे. त्यामुळे आज जे तहसीलदार आहेत त्यांनाच शेतजमीन न्यायाधिकरण म्हणून त्यांचं पद तेच आहे त्यांना. आता कलम 68 प्रमाणे शेतजमीन न्यायाधिकरणचे जे अधिकार आहेत ते कुळ कायद्याचे कलम 32 ते 32R खालील प्रकरणं असतील. 32G प्रमाणे कुळाचे पर्चेस राईट ठरवणे, सेक्शन 63A नुसार असलेली प्रकरणं, किंवा कलम 64 आहे एखादी जमीन मालकाला विकायची असेल तर ती जमीन कुळाला विकत घ्यायचा अधिकार आहे वगैरे वगैरे. 84K खालची प्रकरणं आहेत, आणि कलम 85A खालची काही प्रकरणं आहेत. आता 85A ची जी तरतूद आहे ती कशी की कुळ कायद्याची कलम 85 प्रमाणे सिव्हिल कोर्टाला कुळ कायद्यातल्या ज्या काही अंतर्भूत असलेल्या गोष्टीवर निर्णय द्यायचा अधिकार नाही आहे. परंतु एखाद्या दाव्यामध्ये जर प्रश्न काही निर्माण झाले की एखादी व्यक्ती कुळ आहे की नाही आहे, किंवा कुळ कायद्यानुसार अमुक एक गोष्ट व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे, तर त्याची तरतूद सेक्शन 85A मध्ये दिलेली. 85A प्रमाणे तो इश्यू डिसाईड करायसाठी तहसीलदार किंवा शेतजमीन न्यायाधिकरण यांच्याकडे रेफर केला जातो. असे अधिकार तहसीलदार आणि शेतजमीन न्यायाधिकरण यांना आहेत. आता हे जे काही प्रकरणं सुरू होतात ती प्रकरण कशा प्रकारे सुरू करायची त्याची तरतूद कुळ कायद्याच्या कलम 71 मध्ये दिलेली आहे. त्यामध्ये जो काही कोणाला अर्ज द्यायचा असेल, कुळ असेल, जमीन मालक असेल किंवा कोणी हितसंबंधी व्यक्ती असेल, त्यांनी त्या अर्जामध्ये संपूर्ण त्याचं नाव, वय, पत्ता, प्रतिवादी कोण असतील त्यांचे संपूर्ण नाव, वय, पत्ता, त्याच्या वादाचं काय स्वरूप आहे, नेमकं काय प्रकारे कशासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे त्याचं संपूर्ण डिटेलमध्ये त्याचा तपशील द्यायला पाहिजे. कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे अर्ज द्यायचं कारण कधी घडलं, कसं घडलं,
आणि शेवटी त्याची विनंती काय आहे. आणि ही हे जे काही अर्ज दिला जातो तो सेक्शन 71 खाली दिला जातो. सेक्शन 72 खाली प्रोसिजर काय फॉलो करायला पाहिजे त्याची तरतूद आहे. त्यामध्ये आलेलं आहे की मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 जो आहे त्या कायद्याच्या तरतुदी ज्या काही प्रोसिजरल आस्पेक्ट जो आहे तो याला लागू होईल. म्हणजे मामलेदार कोर्ट ॲक्टच्या ज्या सर्व तरतुदी आहेत, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मी मामलेदार कोर्ट ॲक्टवर बोललेलो आहे मी, तर त्या सर्व तरतुदी इथे ॲप्लिकेबल होतात. म्हणजे कलम 5चा उपकलम 3 पासून सगळ्या तरतुदी इथे लागतात. आता एका तहसीलदारकडच्या असलेली प्रकरणं हे दुसऱ्या तहसीलदारकडे ट्रान्सफर करायचे अधिकार जिल्हाधिकारी यांना कलम 72 प्रमाणे असतात. म्हणजे प्रशासकीय बाब असेल किंवा एखाद्याची त्या तहसीलदारच्या विरुद्ध काही तक्रार असेल तर ते प्रकरण दुसऱ्या तहसीलदारकडे ट्रान्सफर करायचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. आणि जिल्हाधिकारी यांचे पॉवर्स डेलिगेट केलेले असतात उपजिल्हाधिकारी यांना, म्हणजे ज्या त्या विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना. म्हणजे उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदारचे कडची प्रकरणं काढून दुसऱ्या तहसीलदारकडे ट्रान्सफर करायचे अधिकार असतात. आता आपण हे जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत त्यापैकी काही प्रकरणाचा विचार करू आपण. एस्पेशली मी आज 70B काही बोलणार आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जमिनीत कूळ आहे की नाही आहे हे कलम 70B प्रमाणे ठरवायचा अधिकार तहसीलदारला आहे. त्यासाठी जो अर्ज दिला जातो किंवा 85 खाली कोर्ट रेफरन्स केला जाईल एखादा, तर अर्ज जर दिला एखाद्याने तर मामलेदार कोर्ट ॲक्टचे सेक्शन 5 सबसेक्शन 3 प्रमाणे कॉज ऑफ ॲक्शन झाल्यापासून 6 महिन्याच्यात त्यांनी तो अर्ज द्यायला पाहिजे. बऱ्याच प्रकरणात असं आढळलेलं आहे की जुन्या नोंदी आहेत कुळाच्या, त्या नोंदी आज चॅलेंज केलेल्या आहेत 70B खाली अर्ज देऊन की असं ठरवण्यात येईल की हा आमचा कुळ नाही आहे. परंतु इतक्या जुन्या नोंदी आज चॅलेंज करता येतील का 70B खाली प्रकरण दाखल करून, हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर कॉज ऑफ ॲक्शन केव्हा घडलं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पुण्यामधल्या एका प्रकरणात असं निदर्शनाला आलं की कुळाचे नाव 1946-47ला संरक्षित कुळ म्हणून लागलेलं आहे. पुढं 32Gचं प्रकरण सुरू झालं आणि 32Gच्या प्रकरणामध्ये त्या कुळाने जबाब दिला की मी या जमिनीत कुळ नाही आहे, माझं नाव चुकीने लागलेलं आहे. त्यामुळे 32Gचं प्रकरण ड्रॉप झालेलं आहे. त्यामध्ये ऑर्डर झाली की कुळाचं नाव चुकून लागलेलं, कुळाचं नाव कमी करण्यात यावं. कुळाचं नाव सातबारावरून फेरफारून कमी झालं. पुढं जमीन मालकाने जमीन त्रयस्थ व्यक्तीला विकलेली आहे. त्या त्रयस्थ व्यक्तीला विकलेल्या खरेदी खात्यामध्ये सुद्धा तो जो कुळाचं नाव होतं त्या व्यक्तीने खरेदी खात्यामध्ये मान्यता दिलेली आहे की मी काही कुळ नाही जमिनीमध्ये, माझं चुकून नाव लागलं होतं, पण तांत्रिक अडचण राहू नये म्हणून मी खरेदी खात्याला संमती देत आहे. पुढं कधी त्या व्यक्तीने कुळ हक्क सांगितलेले नाही आणि त्याची आज दुसरी पिढी आज ताबा नसताना 70B खाली अर्ज देतात आणि तहसीलदारसुद्धा तो अर्ज एंटरटेन करतायत. प्रश्न काय होतोय की कॉज ऑफ ॲक्शन कुठं राहिलं? 6 महिने तर होऊन गेले त्याला. त्याचं नाव 32Gच्या प्रकरणामध्ये 1962-63मध्येच कमी झालेलं आहे आणि तुम्ही 2020 साली अर्ज देत आहे की 70B खाली आम्ही कुळ आहोत असं ठरवून मिळावं. असे जे काही प्रकरणं आहेत हे होपलेसली बार्ड बाय लिमिटेशन असतात. त्यामुळे असे जे प्रकरणं आहेत मामलेदार कोर्ट ॲक्टचे सेक्शन 5चं सबसेक्शन 3 प्रमाणे हे कॉज ऑफ ॲक्शन हे आज नाही ते त्याच वेळेला संपलेलं आहे. 6 महिन्याच्या पूर्वीच कॉज ऑफ ॲक्शन होतं. म्हणून अशी प्रकरणे निकाली काढायला पाहिजे. आता 70B खाली प्रकरणामध्ये निर्णय देताना एखादी व्यक्ती खरंच कुळ आहे की नाही हे कसं ठरवणार तुम्ही? तर पीकपाणीला फक्त कोणाचं तरी नाव आहे म्हणून ती व्यक्ती कुळ होईल का? कारण जरी कुळाची डेफिनेशनमध्ये देताना अ टेनंट इज अ पर्सन हू कल्टिवेट्स लँड ऑफ अदर्स असं म्हणत असलं तरीसुद्धा नुसतं कोणाची तरी जमीन वहीत करतो म्हणून त्याचं पीकपाणीला नाव आहे म्हणून तो कुळ होत नाही आहे. तर अशा प्रकरणामध्ये पहिले पाहायला पाहिजे की जमीन मालकाबरोबर त्याचा काही भाडे करार झालेला आहे का पूर्वी? ठीक आहे, काही वेळेला भाडे करार नसतातही, परंतु कुळाने जमीन मालकाला कधी खंड दिल्याचे काही पुरावे आहेत का? पिकात वाटा दिल्याचे काही पुरावे आहेत का? किंवा जर कुळ जमीन वहीत करत असेल
तर कुळ कायद्यातल्या तरतुदीनुसार शेतसारा कुळाने भरायचा असतो. तर अशा प्रकरणामध्ये त्या कुळाने कधी शेतसारा भरलेला आहे का, हा एक कागदोपत्री पुरावा म्हणून महत्त्वाचा असतो. त्यामुळे कागदोपत्री पुरावा काय आहे त्याला खूप महत्त्व असतं 70 प्रकरणामध्ये. बरेच त्या त्या मुद्द्यावर बरेच हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहेत की फक्त सातबाराला पीक पाणीला नाव आहे म्हणून तो कुळ ठरू शकत नाही. आता सातबाराला पीक पाणीला जे नाव लागले जातात त्याच्या 6 रीती एकंदर असतात. रीत 1 ते रीत 6. रीत 1 म्हणजे जमीन मालक स्वतः जमीन वहीत करत असेल तर त्याचे रीत 1 म्हणून पीक पाणीला नाव लागतं. रीत 2 म्हणजे जमीन मालक मजुरांकडून जर जमीन वहीत करत असेल तर रीत 2 लागतं. आणि रीत 3 ते 6 या कुळाच्या रीती आहेत. जर कुळ जमीन मालकाला रोख स्वरूपात पैशाच्या स्वरूपात खंड देत असेल तर रीत 3 म्हणून त्याचं नाव लागतं. जर कुळ जमीन मालकाला पिकात वाटा देत असेल तर रीत 4 म्हणून नाव लागते. जर कुळ जमीन मालकाला एक एक फिक्स स्वरूपाचं पीक देत असेल, 5 पोते 10 पोते धान्य देणं, तर त्याला रीत 5 म्हणून लागतं. आणि जर कुळ जमीन मालकाला काही प्रमाणात धान्य देतो, काही प्रमाणात रोख पैसे देत असेल तर रीत 6 म्हणून नोंदवतं. अशा 6 रीती आहेत. आता त्यापैकी कुठल्या रीतीने त्याचं नाव लागलेलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि कंटिन्यूस जर त्याचं त्या त्या रीतीने नाव लागलं असेल तर तो एक महत्त्वाचा पुरावासुद्धा याच्यात विचारात घ्यायला पाहिजे. दुसरं, 1960च्या दरम्यान शासनाने असं परिपत्र काढलेलं होतं की जे पिकात वाटा देत आहेत तर वाटा देणे योग्य नाही आहे, तर अशा जमिनीचं स्टँडर्ड रेंट फिक्स करून देणे अशी तरतूद आणलेली होती. आणि कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार त्या त्या भागातल्या तहसीलदारांनी त्या त्या जमिनीचं स्टँडर्ड रेंट फिक्स करून दिलेलं आहे कुळ कायद्याच्या तरतुदीनुसार. आणि पीक पाणीला त्याची नोंद घेतलेली आहे की स्टँडर्ड रेंट इतकं रुपये ठरवण्यात आलेलं आहे. आणि तिथून पुढं रीत 3 म्हणून नोंदी आलेल्या आहेत रीत 4च्या ठिकाणी. याचा अर्थ काय झाला की त्या जमिनीची इन्क्वायरी झालेली आहे. इन्क्वायरी होऊन त्या जमिनीचा शेतसारा किती आहे त्याच्यावरून त्याचा खंड ठरवलेला आहे, रोख स्वरूपात किती द्यायला पाहिजे. आणि त्याची इन्क्वायरी होऊन तहसीलदारनी केलेल्या ऑर्डरवरून सातबाराचे पीक पाणी सदरी नोंद घेतलेली आहे की खंड इतका इतका ठरवण्यात आलेला आहे. आता ती ऑर्डर जी काही झालेली आहे याची जमीन मालकाला पूर्ण कल्पना असते. आणि जमीन मालकाला कल्पना असताना त्याने ती जर ऑर्डर कधी चॅलेंज केलेली नाही आहे की ही ऑर्डर चुकीची, हा व्यक्ती माझा कधीच कुळ नाही आहे, त्यामुळे तहसीलदारनी खंड ठरवला ते चुकीचं आहे, असं काही कधी झालेलं नाही आहे, तो एक चांगला महत्त्वाचा पुरावा असतो की ही व्यक्ती कुळ आहे दाखवायला. आता बऱ्याच वेळेला काय होतं की कुळाच्या नावाने फेरफार झालेला असतो, त्या फेरफारने कुळाचं नाव लागलेलं आहे. आता एक फेरफारून कुळाचं नाव लागलं म्हणून ती व्यक्ती कुळ असेल का, त्याच्याबाबत AR 1996 सुप्रीम कोर्ट पेज 223, मी पुन्हा रिपीट करतो, AR 1996 सुप्रीम कोर्ट पेज 223 यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की तो फेरफार होताना जर फेरफारची नोटीस जमीन मालकाला दिलेली नसेल आणि जमीन मालकाला नोटीस न देता फेरफार मंजूर केला असेल कुळाच्या नावाचा, तर त्या फेरफारवरून त्याचे कुळ हक्क साबित होत नाहीत. तो फेरफार जमीन मालकावर बंधनकारक राहत नाही. म्हणून अशा स्वरूपाचे जर काही फेरफार असतील तर त्यावरून ती व्यक्ती कुळ आहे असं सिद्ध होत नाही. परंतु त्या फेरफारसोबत इतर जर काही पुरावे असतील तर दॅट फेरफार विल बी वन ऑफ द पीस ऑफ एव्हिडन्स. प्रिझम्प्टिव्ह व्हॅल्यू नाही पण दॅट विल बी वन ऑफ द पीस ऑफ एव्हिडन्स असा त्याचा अर्थ होईल. आता संगमनेरचं एक प्रकरण मला पाहायला मिळालं आता, भयानक प्रकरण आहे. एका व्यक्तीची पीक पाणी 1946-47 पासून कंटिन्यू चालत आलेली आहे. संरक्षित कुळ म्हणून सातबाराला इतर हक्कात नाव आहे त्याचं 32 का झाला नाही याचं काही समोर काही अजून अद्याप तो समजून आलेलं नाही आहे. पण आजपर्यंत ताबा हा कुळाचाच आहे, कुळाच्या वारसांचाच आहे. तिथं राहतात, त्यांची घरं आहेत तिथे. जमीन मालक जे आहेत ते परगावी कुठंतरी राहतात. एका व्यक्तीने जमीन मालकांचं मुखत्यारपत्र करून घेतले, त्यांच्याकडून साठेखतं करून घेतले आणि त्या व्यक्तीने स्वतःच्या नावाने एक अर्ज तहसीलदारकडे दिला, तहसीलदार संगमनेरकडे, की या व्यक्ती काही कुळ नाही आहे, त्यामुळे इतर हक्कात त्यांचे असलेले पोकळीस्त नावं कमी करावी. साधा अर्ज दिलेला आहे. हा अर्ज दिला जानेवारी 2021 मध्ये. तहसीलदारने लगेच त्या प्रतिवादींना नोटिसा काढल्या, ते हजर झाले. त्यांनी एक मुदतीचा अर्ज दिला, एक मुदत दिली त्यांना. त्या मुदतीमध्ये त्यांना काही कागदपत्र जमा झाले नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या मुदतीचा अर्ज दिला.
तहसीलदारांनी तो अर्ज रिजेक्ट करून टाकला की वेळोवेळी मुदती वाढून घेतात म्हणून, आणि डायरेक्ट त्यामध्ये त्या निकालाला प्रकरण बंद करून टाकलं. आणि मार्चमध्ये म्हणजे 5 मार्च किंवा 15 मार्चला त्यात निकाल देऊन टाकला की हे लोक कुळ नाहीत, यांची नावं सातबारावरून कमी करून टाकावीत. आणि अपील पिरियड व्हायच्या अगोदरच 4-5 दिवसातच फेरफार नोंदी घेतल्या लगेच कुळाची नावं कमी करायसाठी. त्या कुळांनी वर अपील केलं ताबडतोब प्रांताकडे, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे. उपविभागीय अधिकाऱ्यांना स्टे मागितलं त्यांनी त्याच्यात, की खालची चुकीची ऑर्डर झालेली याच्यात स्टे द्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यामध्ये स्टे दिलेला नव्हता. आता प्रश्न असा येतोय की 70B खाली तो अर्ज ट्रीट केलेला आहे. 70B खाली अर्ज ट्रीट करताना त्यामध्ये जे काही पर्टिक्युलर्स द्यायला पाहिजे, जमीन मालकाचं नावाने अर्ज दिलेला नाही. अर्ज दिला त्या थर्ड पार्टीने, जमीन मालकाच्या नावाने अर्ज नाही आहे. त्यामध्ये जे काही सेक्शन 71 खाली जे काही महत्त्वाच्या गोष्टी टाकायला पाहिजे त्या टाकलेल्या नाही आहेत. मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार ज्या काही प्रोसिजर फॉलो करायला पाहिजे ती प्रोसिजर फॉलो केलेली नाही. अशा कोविड सिच्युएशनमध्ये ते कुळ तुम्हाला मुदत मागतायत म्हणणं द्यायला, ते मुदत द्यायला तयार नाही तहसीलदार. त्यांनी पटकीन 60-70 दिवसाच्या आतच प्रकरण बंद करून टाकलेलं आहे आणि फटकीन एक ऑर्डर करून कुळाचे नाव कमी करायची ऑर्डर केलेली आहे. आता अशा पद्धतीने जर 70B प्रकरणं जर अधिकारी हँडल करत असतील तर ते योग्य आहे का? की या लँड माफियांना मदत करायसाठी महसूल यंत्रणेने केलेले गैरप्रकार आहेत, ते खूप सिरियस प्रकार आहेत असे. म्हणून 70B प्रकरणं अशी हाताळायची नसतात. बरं, असे जे अधिकारी काही कामं करतात त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई कुठलाही वरिष्ठ अधिकारी घेत नाही आहे. हे फार वाईट प्रकार चालत आलेले आहेत आणि या लँड माफियाला महसूल अधिकारी मदत करतात. त्यामुळे अशा ज्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर कुठलीही प्रकरणं असतील कुळ कायद्याखालची तर योग्य पद्धतीने हाताळली गेली पाहिजे, याची दक्षता सर्वांनी घेणं गरजेचं आहे. आता पुढचा जो प्रकार आहे 32G खालची प्रकरण. आता 32G खालची जे काही कुळाची खरेदी हक्काची प्रकरणं आहेत ते बहुतांशी सर्व प्रकरणाचे निपटारे याच्यापूर्वी झालेले आहेत. परंतु आजही काही प्रकरणामध्ये 32G अर्ज दिले जातात. आता 32G अर्ज दिल्यानंतर तो अर्जामध्ये म्हणतो की इतक्या वर्षापूर्वीपासून कुळ आहे, माझा कुळ हक्क ठरवण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे 32G प्रमाणे जमिनीचा मला मालकी हक्क देण्यात यावा असा अर्ज दिला जातो आणि त्या अर्जाची नोटीस काढली जाते मालकांना. आता प्रश्न एक यामध्ये येतो की कुळ कायद्यामध्ये ज्यावेळेला सुरुवातीला अमेंडमेंट आलेले आहेत 1948चा कायदा झाल्यानंतर 32G प्रकरणामध्ये सो मोठ्या इन्क्वायरी झालेल्या आहेत, स्वतःहून एन्क्वायरी झालेल्या आहेत. त्यावेळेला सातबाराची पीक पाणीच्या नोंदी पाहून त्यावेळेचे शेतजमीन न्यायाधिकरण यांनी प्रत्येक प्रकरणामध्ये जमीन मालक आणि कुळांना नोटिसा काढून 32G प्रकरणं सुरू केलेली आहेत. 99% मॅटरमध्ये असा प्रकार झाला, एखादा दुसरं काही राहिला चुकून काही कारणामुळे, आणि त्या मॅटरमध्ये अंतिम निर्णय झालेले आहेत. अंतिम निर्णय होऊन कुळाला जमीन विकत घेता येईल की नाही घेता येईल हा निर्णय झाला. ज्याच्यामध्ये कुळाला जमीन विकत घ्यायचा अधिकार आहे त्यामध्ये 32Gचे निर्णय देऊन त्यामध्ये परचेस प्राईस फिक्स झाले, 32M सर्टिफिकेट दिलेले आहेत. काही प्रकरणामध्ये जर जमीन मालक विधवा असेल, अज्ञान असेल किंवा मेंटली डिसेबल्ड असेल, अशी जी प्रकरणं आहेत त्याला 32Gच्या तरतुदी लागत नसल्यामुळे ते प्रकरणं ड्रॉप केलेली आहेत. काही प्रकरणं जे आहेत ते अधिकार नसताना ड्रॉप करण्यात आलेले अशी काही प्रकरणं आढळलेली आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झालं की मोस्ट ऑफ दी प्रकरणामध्ये यापूर्वी 32Gच्या इन्क्वायरी झालेल्या आहेत आणि इन्क्वायरीज होऊन त्या प्रकरणाचा निपटारा झाला, काय व्हायचा तो. आता प्रश्न असा येतो की आज कोणीतरी 32Gचा अर्ज देतोय आणि असं म्हणतो की माझा हक्काचा काही विचार कधी झालेला नाही आहे, आणि अधिकारीसुद्धा त्या प्रकरणामध्ये निर्णय देऊन टाकतात की हा 32G प्रमाणे याला विकत द्यायला पाहिजे, दिली नाही, परचेस रेट फिक्स करून देतात. आता काय होतं की ज्यावेळेला जमीन मालकाचे आत्ताचे जे वारस आहेत ते ज्यावेळेला प्रकरणाचा शोध घ्यायला जातात त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही, त्यांना कागदपत्र मिळत नाहीत आणि ते त्यांची बाजू मांडू शकत नाहीत. यासाठी पहिले एक पाहणं गरजेचं असतं की ह्या जमिनीबाबत पूर्वी 32Gचं प्रकरण सुरू झालेलं होतं का, हे पहिले पाहायला पाहिजे. त्यामुळं ज्या अधिकाऱ्यापुढे 32Gचं मॅटर असेल त्यांनीसुद्धा शिकस्त प्रयत्न करून पहिले पाहायला पाहिजे, रेकॉर्डमध्ये पहिले चेक करायला पाहिजे
की या जमिनीबाबत पूर्वी काही 32 गची प्रकरणं झालेली आहेत का? आता बऱ्याचशा प्रकरणाची माहिती तुम्हाला फेरफारमध्ये मिळते. कारण जे 32 गची प्रकरणात काही ऑर्डर झाले असते तर त्याच्या फेरफारमध्ये उल्लेख आलेला असतो. बऱ्याच ह्याच्यात असतात की जमीन जमीन मालक कुळ असे नाते नाही, असा निर्णय झालेला आहे, तो फेरफार होऊन मिळतो. किंवा जमीन मालक विधवा आहे, त्यामुळे 32 ग लागत नाही. जमीन मालक अज्ञान आहे, त्यामुळे 32 ग लागत नाही. किंवा जमीन म्युन्सिपल हद्दीत आहे, त्याला 32 गची तरतूद लागत नाही. असे फेरफार झालेले आहेत. म्हणून अशा प्रकरणात पहिले पाहावं सातबाऱ्याचं सर्व रेकॉर्ड मागचं चेक करून की अशा स्वरूपाचे काही फेरफार झालेले आहेत का. फेरफार झाले असतील तर ते 32 गची प्रकरणं शोधून काढायला पाहिजे आणि त्यानंतर निर्णय घ्यायला पाहिजे की ह्या मॅटरची खरंच इन्क्वायरी झालेली आहे का. जर इन्क्वायरी झाली असेल आणि त्यामध्ये अंतिम आदेश काही पारित झालेले असतील, कुणाचे हक्क आहेत किंवा नाही आहेत, तर त्याच्यावर पुन्हा सेकंड ॲप्लिकेशन मेंटेनेबल नाही आहे. कारण कुळाचे हक्क फायनली ॲड्ज्युडिकेट झालेले आहेत. फायनली ॲड्ज्युडिकेट झाले असताना पुन्हा 32 चा अर्ज चालत नाही. जर त्या कुळाला असं म्हणायचं असेल की तो निर्णय चुकीचा झाला, त्यांनी कलम 74 खाली ॲपेलेट अथॉरिटीकडे अपील करायला पाहिजे. पण तहसीलदारने ते मॅटर एंटरटेन करायला नाही पाहिजे. आता पुण्याच्या एका मॅटरमध्ये असं निदर्शनाला आलं की देवस्थान जमीन होती, त्यामध्ये कुळ आहे, 32 गची इन्क्वायरी सुरू झाली आणि त्याच्या नोटिसा सर्व प्रसिद्ध झाल्या, वहिवाटदाराला नोटिसा गेल्या, पब्लिक नोटीस काढली आणि बऱ्याच गावकरी जे काही होते त्या गावकऱ्यांनी त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला आणि शेतजमीन न्यायाधिकरणापुढे असं सबमिशन केलं की ही आमच्या देवाची जमीन आहे, त्यामुळे ही देवाची जमीन ही कुणाला देऊ नये असं त्यांनी सबमिशन केलं. आता शेतजमीन न्यायाधिकरणाने त्यांच्या ऑर्डरमध्ये असं नमूद केलं की या गावातले प्रतिष्ठित व्यक्ती कोर्टापुढे हजर झाल्या आणि त्यांनी जमीन कुणाला द्यायला विरोध केलेला आहे, त्यामुळे त्या लोकांनी विरोध केलेला असल्यामुळे ही जमीन कुणाला देता येत नाही आणि 32 प्रोसिडिंग ड्रॉप केलेलं आहे. आता प्रश्न असा येतो यामध्ये की अशा पद्धतीने प्रकरण ड्रॉप करायचा अधिकार शेतजमीन न्यायाधिकरण यांना नाही आहे. पण त्यांनी त्याचा अधिकार नसताना अधिकार मर्यादेचं उल्लंघन करून जर प्रकरण ड्रॉप केलं असेल तर सबसिक्वेंट नवीन प्रोसिडिंग त्या कुळाला सुरू करता येईल का. तर त्यावर उत्तर आहे होय, त्याला पुन्हा सुरू करता येईल. त्यावर काही मुंबई हायकोर्टाची जजमेंट आहेत. त्यामध्ये जर कुळाचे राईट ॲसर्टेन न करता प्रोसिडिंग जर ड्रॉप केला असेल तर अशा पद्धतीने ड्रॉप करायचा अधिकार शेतजमीन न्यायाधिकरण यांना नाही आहे. त्यामुळं सबसिक्वेंट ॲप्लिकेशन जो दिला, इट इज नॉट बार्ड बाय प्रिन्सिपल ऑफ रेस ज्युडिकेटा, सच ॲप्लिकेशन इज मेंटेनेबल. तर त्या पुण्याचं जे मॅटर होतं त्यामध्ये तहसीलदारकडे अर्ज दिलेला होता. या गोष्टीवर खूप उहापोह झाला आणि नंतर तहसीलदारने तो 32 गचा अर्ज मंजूर केला, कोणाला परचेस राईट दिले, त्यावर अपील झालं, अपिलातही तो निर्णय कायम झालेला आहे. अशा पद्धतीने जर एखादं प्रोसिडिंग जर कुळाच्या हक्काचा विचार न करता जर ड्रॉप केला असेल तर ती ऑर्डर विदाऊट ज्युरिडिक्शन आहे. त्यामुळे 32 सबसिक्वेंट ॲप्लिकेशन हा मेंटेनेबल असतो आणि कुळाचे परचेस राईट डिसाईड व्हायला पाहिजे. काही प्रकरणामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जमीन मालक विधवा असल्यामुळे 32 काही डिसाईड झाला नाही आणि प्रोसिडिंग ड्रॉप झालेले. कारण 1/457 जर जमीन मालक विधवा असेल किंवा जमीन मालक हा अज्ञान असेल किंवा मेंटली डिसेबल्ड असेल, मेंटली किंवा फिजिकली, तर त्या जमिनीला 32 गप्रमाणे कुणाला परचेस राईट मिळत नाही. परंतु विधवा मयत झाल्यानंतर किंवा अज्ञान जमीन मालक सज्ञान झाल्यानंतर किंवा मेंटली डिसेबल्ड व्यक्ती असेल जमीन मालक, त्याचा मेंटली डिसेबल्डनेस हा संपुष्टात आल्यानंतर कुणाला परचेस राईट हे प्राप्त होतात. पण तो विधवा मयत झाल्यानंतर विधवेच्या वारसांनी 1 वर्षाच्या आत जर कुळाची वहिवाट रद्द केली नसेल नोटीस देऊन, तर तिथून पुढे 1 वर्षाच्या आत कुळाला ती जमीन विकत घ्यायचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांनी तिथून पुढे 1 वर्षाच्या आत जमीन मालकाच्या वारसांना नोटीस द्यायला पाहिजे की मी जमीन विकत घ्यायला तयार आहे. आणि त्याने जर त्याला खरेदी दिली नाही तर 32 खाली अर्ज दाखल करायचा अधिकार कुळाला आहे. त्याच पद्धतीची तरतूद जमीन मालक जर अज्ञान असेल, तो सज्ञान झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्यांनी कुळाची भाडे वहिवाट रद्द केली नसेल, टेनन्सी त्याची रद्द केली नसेल, तर तिथून पुढे 1 वर्षाच्या आत कुळाला ती जमीन विकत घ्यायचा अधिकार आहे.
त्यासाठी त्यांनी त्या जमीन मालकाला नोटीस द्यायला पाहिजे 1 वर्षाच्या आत, की मी जमीन विकत घ्यायला तयार आहे. आणि त्यांनी न दिल्यास 32 खाली इन्क्वायरी येऊन त्याला पर्चेस राईट डिसाईड करायचा अधिकार आहे. त्यामुळं अशी जी काही प्रकरणं असतील तर त्यामध्ये 32 ऑर्डर होऊ शकतात. आता पुढचे सेक्शन 64 आहे की सेक्शन 64 हा एक खूप महत्त्वाचा सेक्शन आहे. जर जमीन कुळाच्या ताब्यात असेल आणि जमीन मालकाला जर ती जमीन विकायची असेल तर त्याबाबतची तरतूद कुळ कायद्याच्या कलम 64 मध्ये आहे. एक प्रोसिजर दिलेली आहे. कुळाच्या ताब्यात जमीन असताना तो थर्ड पर्सनला विकू शकत नाही. त्यासाठी त्यांनी शेतजमीन न्यायाधिकरणाकडे अर्ज द्यायला पाहिजे. अर्ज दिल्यानंतर शेतजमीन न्यायाधिकरणाने कुळाला नोटीस द्यायला पाहिजे की बाबा तुझा जमीन मालक जमीन विकायला तयार आहे, तुझी घ्यायची तयारी आहे का. तो जर म्हणला की मी घ्यायला तयार आहे, त्या कायद्यानुसार त्याची किंमत ठरवली जाते आणि कुळाला जमीन द्यायची ऑर्डर केली जाते. जर कुळ म्हणला की मला जमीन नको, मला घ्यायची इच्छा नाही आहे, तर मग ती जमीन तिराईक व्यक्तीला विकत द्यायचा अधिकार आहे. तशी ॲप्रोप्रिएट ऑर्डर ॲग्रिकल्चर लँड ट्रायब्युनल करतं. त्यानंतर त्याचं खरेदी खत हे जमीन मालक त्रयस्थ व्यक्तीच्या नावाने करू शकतं. परंतु जर अशी प्रोसिजर फॉलो न करता जर जमीन मालकाने परस्पर त्रयस्थ व्यक्तीला जमीन विकली असेल तर कुळ कायद्याच्या कलम 64चा तिथे भंग होतो आणि तो कुळ 64 सेक्शन खाली त्याचा भंग झाला म्हणून सेक्शन 64 रीड अलॉंग विथ सेक्शन 84C अशा 2 तरतुदीनुसार तहसीलदारकडे अर्ज देऊ शकतो. त्याची इन्क्वायरी होऊन तहसीलदार त्यामध्ये निर्णय देऊ शकतात की हा कुळ आहे आणि कुळ असताना जमीन मालकाने परस्पर जमीन त्रयस्थ व्यक्तीला विकलेली आहे. अशा इव्हेंच्युअलिटीमध्ये ते खरेदी खत बेकायदेशीर ठरवलं जातं आणि ती जमीन कुळाला विकत द्यायची ऑर्डर ही तहसीलदार त्यामध्ये करू शकतात. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की जमीन म्युन्सिपल हद्दीत आहे, त्यामुळेच कुळाला जमीन काही 32 खाली काही विकत मिळालेली नाही इन व्ह्यू ऑफ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 84C ऑफ टेनन्सी ॲक्ट. परंतु आजही जमीन ती कुळाच्या ताब्यात आहे आणि जमीन मालकाला आज जमीन विकायची आहे ती, तर तिथे कलम 64ची तरतूद लागेल का. तर आपण कलम 43C जर प्रोव्हिजन पाहिली 43C तर त्यामध्ये काही ठराविक तरतुदी या अशा जमिनीला लागत नाही जर म्युन्सिपल लिमिटमध्ये जमीन असेल तर. परंतु म्युन्सिपल किंवा कॉर्पोरेशन लिमिटमध्ये जर जमीन असेल तर तिथे त्या जमिनीला कलम 64ची तरतूद लागू पडते. म्हणजे अशा इव्हेंच्युअलिटीमध्ये जरी म्युन्सिपल लिमिटमध्ये जमीन असेल तरी त्या जमीन मालकाला परस्पर त्रयस्थ व्यक्तीला जमीन विकायचा अधिकार नाही आहे. त्यासाठी कलम 64ची तरतूद फॉलो करून त्यांनी तहसीलदारकडे अर्ज द्यायला पाहिजे, कुळाला ऑपॉर्च्युनिटी द्यायला पाहिजे आणि ती जमीन कुळाला आग्रह हक्काने खरेदी द्यायला पाहिजे. अशी तरतूद 64मध्ये आहे. पण या 64च्या तरतुदीकडे बऱ्याच प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे असं निदर्शनास येते. आता पुढचा विषय येतोय कलम 63(1)(a) म्हणजे 63(1)(a). आता कलम 63 जो आहे मूळ कलम 63 त्यामध्ये असं आहे की ॲग्रिकल्चर लँड जर एखाद्याला विकत घ्यायची असेल तर पर्चेसर मस्ट बी अन ॲग्रिकल्चरिस्ट. परंतु जर ॲग्रिकल्चरल लँड कुणाला नॉन ॲग्रिकल्चर पर्पजसाठी घ्यायची असेल तर त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊन नंतर जमीन खरेदी करायला पाहिजे. अशी तरतूद कलम 63 रीड अलॉंग विथ रूल 36 अशी प्रोव्हिजन आहे त्यामध्ये. परंतु अशा परवानगी घ्यायला खूप वेळ जायचा आणि इंडस्ट्रीयल ग्रोथ ही होत नव्हती महाराष्ट्रामध्ये. म्हणून 1994मध्ये महाराष्ट्र शासनाने कुळ कायद्याच्या कलम 63मध्ये ॲमेंडमेंट करून 63(1)(a) अशी ॲमेंडमेंट आणलेली होती. त्यामध्ये अशी तरतूद आणलेली आहे की जर तुम्हाला जमीन विकत घ्यायची असेल 10 हेक्टरपर्यंत तर तुम्हाला परवानगीची काही गरज नाही, डायरेक्ट तुम्ही बिगर परवानगीने जमीन विकत घेऊ शकता. परंतु जर तुम्हाला 10 हेक्टरपेक्षा जास्त जमीन पाहिजे असेल इंडस्ट्रीयल पर्पजसाठी किंवा स्पेशल टाउनशिप प्रोजेक्टसाठी पाहिजे असेल तर एक ॲप्रोप्रिएट अथॉरिटीची परमिशन घेऊन जमीन खरेदी करता येऊ शकते. परंतु ती जमीन विकत घेतल्यानंतर 15 वर्षाच्या आत इंडस्ट्रीयल यूज हा वापर केला पाहिजे. जर त्यांनी सुरुवातीच्या 5 वर्षात इंडस्ट्रीयल यूज नाही केला तर तिथून पुढे जेवढं डिले होईल त्याला दरवर्षी 2% नॉन युजर चार्जेस गव्हर्नमेंटला पे करायचे अशी तो तरतूद त्यामध्ये आणलेली. आता पुढे
त्यातही अजून पुन्हा अमेंडमेंट आणून ती प्रोव्हिजन, परमिशनची प्रोव्हिजन काढून टाकलेली आहे. आता एखाद्याला इंडस्ट्रियल पर्पजसाठी ॲग्रिकल्चर लँड घ्यायची असेल आणि ती लँड इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापर करायला जर टाउन प्लॅनिंगच्या प्रोव्हिजननुसार जर परवानगी असेल, तर बिगर परवानगी ती जमीन इंडस्ट्रियल पर्पजसाठी घेता येते. परंतु 10 वर्षाच्या त्या जमिनीचा वापर इंडस्ट्रियल पर्पजसाठी केला पाहिजे. आता सुरुवातीला 5 वर्षाच्या जर नाही केला, तर तिथून पुढे प्रत्येक वर्षी नॉन युजर प्रीमियम मार्केट व्हॅल्यूचे 2% दरवर्षी भरायची अशी तरतूद त्यामध्ये आणलेली आहे. परंतु 10 वर्षानंतर तो पिरियड वाढून दिला जाऊ शकत नाही. म्हणजे 10 वर्षाच्या ती जमीन इंडस्ट्रियल पर्पजसाठी वापरलीच पाहिजे. आणि जर नाही वापरली तर त्यामध्ये अशी तरतूद आहे की मूळ जमीन मालक जो असेल त्याला ती जमीन पुन्हा रिटर्न करावी लागते. आणि त्या मूळ जमीन मालकाने जेवढ्या रकमेला ती जमीन इंडस्ट्रियल पर्पजसाठी विकलेली आहे तेवढी रक्कम त्या खरेदी घेणाऱ्याला देऊन ती जमीन पुन्हा त्याला मिळवायचा अधिकार आहे. आणि जर त्यांनी घ्यायला नकार दिला तर मग ती बाय ऑप्शन सेल करायची प्रोव्हिजन आहे त्यामध्ये. आता बऱ्याच मॅटरमध्ये एस्पेशली बॉम्बे एरियामधला काही पार्ट, ठाणे जिल्ह्यामधला काही पार्ट आणि पुणे जिल्ह्यामधला मुळशी, मावळ वगैरे त्या भागामध्ये असं निदर्शनाला आलेलं आहे की काही ठराविक व्यक्तींनी या तरतुदीचा दुरुपयोग करून फक्त लँड ग्रॅब करायसाठी या तरतुदीचा मिसयूज केलेला आहे. त्यासाठी काय केलं की ही व्यक्ती आहे कोणी, त्या व्यक्तीने शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतल्या आणि तशाच दुसरी कंपनीला सेल करून टाकले 63(1)(a) खाली ॲप्रोप्रिएट अथॉरिटीची परवानगी घेऊन. आता 15 वर्ष होऊन गेलेली, त्या जमिनीचा वापर इंडस्ट्रियल पर्पजसाठी काही केलेला नाही आहे. आता प्रश्न काय येतोय की ते खरेदी इंडस्ट्रीला जे दिलं आहे ते आता चुकीचं ठरतं आहे आणि ती जमीन पुन्हा ज्यांनी इंडस्ट्रीला विकली त्या व्यक्तीला पुन्हा रिटर्न करायची तरतूद आहे त्यामध्ये. म्हणून आता जर 63(1)(a)चं ब्रीच झालं म्हणून जर कारवाई करायची ठरली तर ती जमीन जाईल कोणाला? एला जाते, ती शेतकऱ्याला जाणार नाही आहे. माझ्याकडे काही प्रकरणं आलेली आहेत अशी ओपिनियनसाठी की यामध्ये काय करायला पाहिजे नेमकं. काही महसूल अधिकाऱ्यांनी माझ्यासमोर हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे. तर त्यात असं लक्षात येतं की हा जो आहे यांनी फक्त शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेऊन स्वतःचा खूप मोठा नफा कमवून त्या कंपनीला जमिनी ट्रान्सफर केलेल्या आहेत त्यांनी खूप मोठा नफा कमवलेला आहे. आता कायद्याप्रमाणे कारवाई करायची तर ती पुन्हा ती एकडेच जमीन येणार आहे 63(1)(a)चा ब्रीच झाला म्हणून. परंतु अशा परिस्थितीत त्या एचं होल्डिंग किती आहे, कारण कुळ कायद्यानुसार 48 हे सिलिंग दाखवलेलं आहे, 48 एकर 48 एकर. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये महसूल अधिकाऱ्याने हे पाहायचं की जरी एला ही जमीन रिटर्न मिळू शकते 63(1)च्या तरतुदीनुसार, तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं जर सिलिंग क्रॉस होत असेल तर एला जमीन देता येईल का? तर सिलिंग क्रॉस होत असल्यामुळे एला जमीन देता येणार नाही, तर ती बाय ऑप्शनच सेल करावी लागेल. आणि आलेल्या रकमेमधून एनी त्या कंपनीला जेवढ्या रकमेला जमीन विकलेली आहे तेवढे पैसे त्या कंपनीला रिटर्न करावे लागतील आणि बाकीची जी रक्कम आहे ती सरकार जमा होईल. अशी परिस्थिती, अशी कायद्यातली तरतूद आहे. त्यामुळं अशी जर काही प्रकरणं कुठल्या महसूल अधिकाऱ्यांपुढं आले तर ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकलेली किंवा ज्या व्यक्तीने जमीन त्या कंपनीला विकलेली आहे त्याला जमीन परत देताना त्याचं होल्डिंग किती आहे ते पाहायला पाहिजे. जर सेलिंग क्रॉस होत असेल त्यामध्ये तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला ती जमीन रिटर्न करता येणार नाही, तर ती जमीन ही बाय ऑप्शनच सेल करायला पाहिजे. त्यामुळे 63(1)च्या प्रकरणामध्ये ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता महसूल तहसीलदार यांच्याकडची किंवा शेतजमीन न्यायाधिकारी यांच्याकडची जी काही प्रकरणं आहेत कुळ कायद्याखाली, त्यामध्ये निर्णय कशा पद्धतीने दिले गेले पाहिजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच प्रकरणामध्ये योग्य पद्धतीने निकालपत्र दिले जात नाहीत आणि महत्त्वाच्या मुद्द्याचा विचारच केला जात नाही. ते मॅटरवर अपिलात जातात, अपिलातून मॅटर परत रिमांड होतात. टेनन्सीमध्ये आपल्याला खूप पाहायला मिळेल, खूप वेळा मॅटर रिमांड झालेलं आहे, कारण मूळ जो मुद्दा त्यात इन्व्हॉल्व आहे त्या मुद्द्यावर कधी फाइंडिंगच दिलेलं नसतं. त्यामुळं अशा प्रकरणामध्ये हे व्यवस्थितपणे निर्णय देणं गरजेचं आहे. आता
एक फॉर एक्झाम्पल मी 70 ब खालचं मॅटरचं सांगतो आपल्याला. 70 ब खाली अर्जदाराचं काय म्हणणं असेल की प्रतिवादी हा माझ्या जमिनीत कुळ नाही असं ठरवून मिळावं, किंवा जमीन मालकाने अर्ज दिला असेल तर तो म्हणेल की प्रतिवादी माझ्या जमिनीत कुळ नाही असं ठरवून मिळावं. अशा परिस्थितीमध्ये पहिलं अर्जदाराचा अर्ज काय त्याचं डिटेलमध्ये त्या निकालपत्रात आलं पाहिजे. प्रतिवादींनी त्याच्या त्याचा लेखी म्हणणं देताना काय म्हणणं दिलेलं आहे त्याचं डिटेल आलं पाहिजे. अर्ज आणि म्हणणं याचा विचार करता काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, की अर्जदार हा सिद्ध करू शकतो का की प्रतिवादी हा त्याच्या जमिनीत कुळ नाही आहे. व्हायसी वर्सा ही खरी जबाबदारी ही जो म्हणतो कुळ आहे मी त्याच्यावर येते, म्हणून त्याच्यावरही जबाबदारी टाकली पाहिजे की प्रतिवादी सिद्ध करू शकतो का की तो या जमिनीत कुळ आहे का. जो म्हणतोय मी कुळ आहे त्याची जबाबदारी येते. जो म्हणतो की हा माझ्या जमिनीत कुळ नाही आहे त्याच्यावर कायद्याने काही जबाबदारी येत नाही, जबाबदारी त्या कुळावर येते आहे. पण ते कुळाने सिद्ध करायचं असतं की मी या जमिनीत कुळ आहे. म्हणून त्याचं विश्लेषण देताना 7-12 नोंदी, त्याचे झालेले फेरफार, त्यांनी काही करारनामे असले त्याचे करारनामे, त्यांनी काही शेतसारं भरल्याचे पावत्या असतील त्या पावत्या, त्यांनी जे काही न्यायनिवाडे दिले त्या सर्वांचा उहापोह करून त्यावर मुद्देसूद फाइंडिंग देणं गरजेचं असतं. बऱ्याच प्रकरणात असं लक्षात येतं की फाइंडिंग काही देत नाहीत. अर्जदार यांचा अर्ज असा आहे, सामनेवाले यांचं म्हणणं असं आहे आणि हे सर्व प्रकरण पाहता खाली निर्णय देण्यात येत आहे. असे निर्णय द्यायची पद्धती नसतात. त्यामुळे एलोबरेट त्याचं मुद्देसूद त्याचं फाइंडिंग आलं पाहिजे. आता एक 32 गची केस असेल समजा, तर 32 गची केसमध्ये जर समजा तो म्हणतो 1/4 मी कुळ आहे आणि मला परचेस राईट आहे, त्यात इश्यू येईल की हा कुळ आहे हे त्यात निष्पन्न होत आहे का. जर निष्पन्न होत असेल पुराव्यावर तर फाइंडिंग येईल की हा कुळ आहे, निष्पन्न होत नसेल तर फाइंडिंग येईल की हा कुळ नाही आहे. त्याबाबत एक महत्त्वाची केस मी आपल्याला दाखवतो. एक मुस्लिम फॅमिलीमधला एक मुलगा, त्याचे आईवडील खूप कमी वयात एक्सपायर झाले. तो खूप छोटा मुलगा होता, खूप मोठी प्रॉपर्टी होती त्या मुलाची. तर त्याला आईवडील एक्सपायर झाल्यामुळं तो राहायला मामाकडं राहत होता. त्याची जमीन वहीत करायचं काम सर्व मामाच करत होतं. त्यामुळं पीक पाणीला मामाची नोंद लागलेली होती. पण रीत कॉलममध्ये 1 असं आलेलं होतं, रीत 1ने. आणि बरेच वर्ष म्हणजे 57च्या पूर्वीपासून नोंद चालत आली. त्या भाच्याचं सर्व बालपण मामाकडेच गेलं, मोठा झालं तरी मामाकडेच राहत होता. लग्न होईपर्यंतही मामाबरोबरच राहत होता. पुढं काही कारणामुळे मामापासून वेगळा राहायला लागला. पुढं त्यामध्ये काही वादविवाद निर्माण झाले आणि त्या मामाने भाच्याच्या विरुद्ध 32 गचं प्रकरण सुरू केलं. त्याचं म्हणणं होतं की मी या जमिनीत कुळ आहे, माझे पीक पाणी नोंदी आहेत, 32 गज माझं डिसाईड करावं. त्यामध्ये पहिला प्रश्न उपस्थित केला गेला की हा कुळ होतोय का मामा हा. त्याची नोंद रीत 1ने लागली, पीक पाणी जरी नाव लागलं तरी कशा परिस्थितीत तो जमीन वहीत करत होता. तर त्या मॅटरमध्ये असं निष्पन्न झालं की जरी पीक पाणीला नाव असलं तरी त्यामुळे तो कुळ ठरू शकत नाही. तरी सर्व बाब समोर आणली गेली की तो भाचा किती वर्षाचा असताना मामाबरोबर राहत होता, तो एक फॅमिली मेंबर म्हणून राहत होता. तर त्यामध्ये निर्णय झाला की तो कुळ नाही, कुळ होऊ शकत नाही म्हणून. म्हणून पहिला प्रश्न येतो 32 गमध्ये, तो कुळ आहे का 1/457ला. कुळ असेल तर कुळ कायद्याच्या सेक्शन 32 ते 32 तरतुदी विचारात घेऊन त्याचं त्या कुळाचं होल्डिंग सिलिंगपेक्षा जास्त होतं आहे का, लँडलॉर्ड काय डिसेबिलिटीमध्ये येतो आहे का, ह्या सर्व गोष्टीचा विचार करून नंतर 32 ग करायला पाहिजे. आता पुण्यामधलंच एक मॅटर मी असं पाहिलं की 32 ग डिसाईड करताना त्या त्या कुळाचं होल्डिंग किती याचा काही विचार न करता 32 गची ऑर्डर केलेली. नंतर खूप वर्षानंतर त्या 32 गच्या ऑर्डरवर जमीन मालकाने अपील केलं. अपिलामध्ये त्यांनी अशी बाजू मांडली की कुळाची 1/4 कुळाच्या ताब्यात ऑलरेडी 130 एकर जमीन होती आणि 130 एकर जमीन असताना त्याला 10 एकर जमीन ही पुन्हा शेतजमीन न्यायाधिकरणाने 32 ग खाली दिलेली आहे. त्यामुळे 32 गचं प्रकरण डिसाईड करताना कुळाचं होल्डिंग सिलिंग क्रॉस करतंय का याचाही विचार होणं गरजेचं होतं. त्यामध्ये तो विचार न करता तो निर्णय झालेला आहे. ते मॅटरचं सुप्रीममध्ये पेंडिंग आहे. डिलेवरच ते मॅटर भांडले, अजून ते मेरिटवर त्या मॅटरला कोणी टचच केला नाही. इतक्या उशिरा तुम्हाला अपील करता येईल का याच्यावरच मॅटर चाललेलं आहे ते. म्हणून 32 खाली निर्णय देताना हाही विचार करायला पाहिजे की कुळाचं होल्डिंग जर कुळाला 32 ग जर द्यायचं असेल तर कुळाचं होल्डिंग सिलिंग क्रॉस करतंय का हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं. त्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा विचार करून व्यवस्थित एलोबरेट जजमेंट द्यायला पाहिजे. आता निर्णय दिल्यानंतर सेक्शन 74 खाली
अपिलाची तरतूद आहे. ते अपील होतं कलेक्टरकडे. कलेक्टरचे पॉवर्स सर्व डेलिगेट केले डेप्युटी कलेक्टर म्हणजे ज्या त्या विभागातल्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे डेलिगेट केलेले आहेत. त्यामुळे 74 खाली विदिन 60 डेज त्यांनी अपील हे करायला पाहिजे. आता 74 खाली अपील झाल्यानंतर जो काही निर्णय होईल तो जर मान्य नसेल तर सेक्शन 76 खाली त्याच्यावर रिव्हिजनल पॉवर्स ऑफ MRT महाराष्ट्र रेव्हेन्यू ट्रायब्युनलचे रिव्हिजनल पॉवर्स दिलेले आहेत. त्याच्यावर रिव्हिजन ॲप्लिकेशन होतं MRTकडे. परंतु MRTकडे रिव्हिजन होताना फॅक्ट्सला फार महत्त्व दिलं जात नाही, फक्त लिगॅलिटीला महत्त्व दिलं जातं. म्हणून खालचे 2 कोर्ट जे ते फॅक्ट फाइंडिंग कोर्ट असतात. पण खालच्या 2 कोर्टांनी जर फॅक्ट्सवर व्यवस्थित मुद्देसूद जजमेंट जर दिले तर MRTमध्ये फक्त लिगॅलिटीवर ते जजमेंट दिलेलं बरोबर आहे की नाही एवढं पाहिलं जाईल. जर असं लक्षात आलं MRTच्या की फॅक्ट्सवर खालचं फाइंडिंग काहीच प्रॉपर दिलेलं नाही आहे तर MRT त्या मॅटरमध्ये निर्णय देतं, ते मॅटर रिमांड करतं खाली परत किंवा ह्या फॅक्ट्सवर तुम्ही जजमेंटमध्ये काही उल्लेख केलेला नाही आहे, त्यामुळे ह्या फॅक्ट्सवर तुम्ही निर्णय द्या. त्याच्याशिवाय कोर्टाला MRTला निर्णय देता येत नाही. त्यामुळे असे खूप मॅटर आहे की ज्यामध्ये MRTने मॅटर पुन्हा खाली रिमांड केलेले की तुम्ही ॲप्रोप्रिएट ऑर्डर केलेली नाही फॅक्ट्सवर. म्हणून खालच्या अथॉरिटीने पहिलं पाहायचं की फॅक्ट्सवर मुद्देसूद जजमेंट द्यावेत की ते मॅटर परत रिमांड झालंच नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने जर योग्य ते निर्णय जर दिले तर कुळ कायद्याखालची प्रकरणं ही व्यवस्थित निर्णय निघू शकतात आणि ज्या त्या व्यक्तींना न्याय मिळू शकतं. परंतु महसूल अधिकाऱ्यांनी न्यायदेवतेच्या भूमिकेतून काम केलं तर आत्ताची फार वाईट परिस्थिती आहे. त्या परिस्थितीवर कसं बोलावं मलाही खूप मोठा प्रश्न पडतो आहे आता. त्यामुळे आपण या पद्धतीने कुळ कायद्याची प्रकरणं हाताळावी. नमस्कार.